जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काल पंढरपुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक कल्याणराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। या बैठकीसाठी संचालक मंडळ, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी कल्याणराव काळे यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे। आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरुवात होणार आहे, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची गटातटांची धामधूम वाढली आहे। कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी म्हणून निवडणूक लढवणार आहेत, त्यामुळे विठ्ठल परिवारात उभी फूट पडली आहे। सध्या राष्ट्रवादीची पंढरपूरच्या 8ही जिल्हा परिषद गटावर तयारी आहे। युतीचा योग्य प्रस्ताव आल्यास तयार असल्याचे कल्याणराव काळे यांनी सांगितले। चेअरमन साहेब, आज मीटिंग झाली, काय मीटिंगमध्ये चर्चा झाली आणि मीटिंगचा उद्देश काय? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी प्रोग्राम जाहीर झालेला आहे आणि उद्यापासून अर्ज भरण्याचं जाहीर केलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही कार्यकर्त्याच्या गटवाईज पंचायत समिती, जिल्हा परिषद गटवाईज लोकांच्या मुलाखती घेतल्या, लोकांचं मत जाणून घेतलेलं आहे आणि त्यामुळं ही निवडणुकीच्या निमित्तानं ही बैठक आपण आयोजित केली होती। तुम्ही आता बघितलं, चांगला प्रतिसाद मिळाला, सगळ्या लोकांचं मत ऐकून घेतलं आणि आता उद्या 1-2 दिवसांनी अर्ज भरायला आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून ज्यांच्या मागण्या आहेत त्यांना अर्ज भरा म्हणून काही ठिकाणी 4-4, 5-5 मागण्या होत्या, तिथं 2-2 एकाची एक किंवा एकाचा दुसरा ज्यादा भरून असं आम्ही तिथं नियोजन आता केलेलं आहे। त्या पद्धतीने जोरात तयारी झालेली आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची। त्या निमित्ताने ही बैठक आयोजित केलेली होती। काळे परिवार म्हणून राष्ट्रवादी म्हणून नाही, बैठक ही सगळी निवडणूक मी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढवणार आहे आणि त्यामुळे ही निवडणुकीच्या माध्यमातून काळे परिवार वगैरे कुठलंही काही नाही। आपला हा राष्ट्रवादी अजितदादा गट या पक्षाच्या माध्यमातून आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती चिन्हावर लढवायची असल्यामुळे आम्ही ही निवडणूक आणि मागे गेल्या 2 महिन्यापासून आम्ही जाहीर केलेलं आहे की आपल्याला ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ही राष्ट्रवादीच्या चिन्हावरून पक्षावरच आम्ही लढवणार आहे। किती जागेसाठी आता सगळ्या जागेची आज मागणी आली, बऱ्याच जणांनी प्रत्येक गावातनं आणि सगळ्याची चर्चा पंचायत समिती, जिल्हा परिषद गटवाईज आम्ही माहिती घेतली, तर सगळ्या जागेवर आम्ही अर्ज टाकणार आहे। कारण मागणीच तशी आहे, प्रत्येक ठिकाणी 2-2, 3-3 उमेदवार आम्हाला आता सध्या दिसतात आमच्या समोर। कुणासोबत युती करण्याची? युती आता सध्या अर्ज तर भरणं गरजेचं आहे। युतीचा प्रस्ताव जर व्यवस्थित आला तर आपण ती युती करण्यासाठी आम्ही सगळे तयार आहे। फक्त कुणाबरोबर करायची आणि कुणाचा प्रस्ताव कसा येतोय, आता काय झाले, पंढरपूर तालुक्यामध्ये 4 आमदार आणि परत आपले स्थानिकचे नेते मंडळी, असा हा भरगच्च तालुका नेत्यांच्या माध्यमातून आपल्या समोर आहे आणि मग ह्या सगळ्याचा एकोपा करायचा, सगळ्याचं मन आणि प्रत्येक पक्ष एकत्र करायचा किंवा प्रत्येक जणाला विचारून नेते मंडळी चर्चा करून हा निर्णय घ्यावा लागतोय। आज कुणाचीच मानसिकता अशी नाही की आपण स्वबळावर लढूया आणि लढलं तर बऱ्यापैकी तिथं अडचणी बऱ्याच जणाला सगळ्यालाच आहेत। त्याच्यामुळे कुणाला ना कुणाला युती करावं, युतीच्या माध्यमातून पुढे जावं लागेल आणि जेणेकरून आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सत्तेत आपले कार्यकर्त्याला जाता येईल। माहितीसोबत काय चर्चा? महायुतीबद्दल अजून कुणाची चर्चा झालेली नाही, त्यामुळं आम्ही आता सध्या तर घड्याळाच्या चिन्हावर लढायचं आम्ही ठरवलेलं। शेवटी एकला चलो ती एकला, सगळे कार्यकर्त्याची मानसिकता तशीच होती आता की आपण कुणाबरोबर जायला नको, आपल्या आपण एकटं लढूया। पण तरी पण महायुतीचा कोणाचाही प्रस्ताव आला तर सत्तेत जाणं गरजेचं आहे, त्या हिशोबाने आम्ही सत्तेचा प्रयत्न आम्ही करणार आहे। शेवटी नाही प्रस्ताव आला तर एकला चलो करणार।